बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स, इयत्ता तिसरी. आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 16वा टॉपिक अपूर्णांक. 16वा टॉपिक अपूर्णांक, फ्रॅक्शन्स. अपूर्णांकाला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रॅक्शन्स. 16वा टॉपिक अपूर्णांक, फ्रॅक्शन्स. आपण मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम दोन्ही माध्यमाच्या आपल्या मित्रमैत्रिणींसाठी हा अभ्यास करत आहोत. त्यामुळे आपण मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही मध्ये बोलणार आहोत. तसेच अंक पण आपण दोन्ही भाषांचे वापरणार आहोत. अपूर्णांक, फ्रॅक्शन्स. टॉपिक 16 अपूर्णांक, फ्रॅक्शन. टोनी व नंदूला भूक लागली होती. सलमाजवळ एक भाकरी होती. तिने चटकन तिचे 2 भाग करून दिले. दोघांना भूक लागली होती म्हणून सलमानी काय केलं, तिच्या जवळ असलेल्या एका भाकरीचे घाईघाईने 2 भाग केले आणि त्या दोघांना दिले. त्या दोघांना भाकरी दिल्यावर टोनी काय म्हणाला, मला कमी भाकरी मिळाली. मला बघा, टोनीच्या हातात पण भाकरी आहे आणि नंदूच्या हातात पण भाकरी आहे, पण टोनीच्या हातातला भाकरीचा तुकडा लहान आहे आणि नंदूच्या हातातला भाकरीचा तुकडा मोठा आहे. म्हणून टोनी काय म्हणाला, मला कमी भाकरी मिळाली. आणि नंदू म्हणाला, मला खरंच टोनीपेक्षा जास्त भाकरी मिळाली. तिने घाईघाईत तुकडे केल्यामुळे एक तुकडा लहान झाला आणि एक तुकडा मोठा झाला. मग सलमा काय म्हणाली, सॉरी मी घाईघाईत तुकडे केले म्हणून असं झालं. सॉरी, मी बघा भाकरीचे तुकडे एकदम घाईघाईत केले ना, म्हणून एक तुकडा लहान झाला आणि एक तुकडा मोठा झाला. हो की नाही.
मग I have a puri too. I will divide it equally into two parts for you. माझ्याकडे पुरी सुद्धा आहे. तुमच्यासाठी मी त्या पुरीचे दोन सारखे भाग करते. I'll divide it equally into two parts for you. Then she divided the puri in two parts and gave one part to Tony and one part to Nandu. When Nandu got the puri, he said, "Yes, this time we have equal pieces." आता मात्र आम्हाला दोघांनाही सारखे तुकडे मिळाले आहेत. Both of us got exactly half the puri. आम्हाला दोघांनाही बरोबर बरोबर अर्धी पुरी मिळाली आहे. Both of us got exactly half the puri. There comes Tony and Salma. Sorry, Sonu and Salma. Sonu has a large sheet of paper. Both Sonu and Salma want to draw a picture. Sonu has got a large sheet of paper. See his sheet of paper? This is a full sheet of paper. Now both Sonu and Salma want to draw a picture. So they want two papers. But they have only one paper. त्यांच्याकडे एकच पेपर आहे आणि त्यांना तर दोघांना दोन पाहिजेत कारण दोघांनाही चित्र काढायचंय. हो की नाही? मग सोनू काय म्हणाला? लेट्स डिवाइड दिस शीट इंटू टू इक्वल पार्ट्स. आपल्या दोघांनाही हवंय. हो की नाही? मग काय करूया? हा जो कागद आहे, दिस इज अ फुल शीट ऑफ पेपर. लेट्स डिवाइड दिस शीट इंटू टू इक्वल पार्ट्स. ही जी शीट आहे, हा जो कागदाचा तुकडा आहे, हा आपण त्याचे आपण दोन सारखे भाग करूया. सलमा सेज कम आय डू इट. दे मी करते. त्या कागदाचे दोन सारखे तुकडे मी करते. शी टूक द पेपर and cut it in the middle. Now she made two parts of that paper. Each part is half part. One part she gave to Sonu and one part she kept for herself. Okay, now the part she gave to Sonu is a half of that full sheet and what Salma got is also a half of that full sheet. ओके, बघा त्यांच्याकडे एक मोठा कागद आहे आणि त्या एकच कागद आहे आणि दोघांनाही चित्र काढायचंय. मग काय करणार? तर सोनू म्हणाला, आपण हा कागद फाडूया, मधोमध फाडूया आणि ह्याचे दोन तुकडे करूया. दोन समान इक्वल पार्ट्स, दोन सारखे समान तुकडे करूया. तर सलमा म्हणते, कम आय डू इट. दे मी करते त्या कागदाचे दोन तुकडे, असं ती म्हणते. आणि ती काय करते? मधोमध तो कागद कापते आणि त्याचे दोन भाग करते. दोन भाग केल्यावर त्याचा अर्धे दोन भाग होतात. त्यातला अर्धा भाग सोनूला मिळतो आणि अर्धा भाग सलमाला मिळतो. म्हणजे एका अख्ख्या वस्तूचे आपण दोन भाग केले तर त्यातला प्रत्येक भाग हा काय असतो? अर्धा भाग किंवा हाफ पार्ट. राईट? Sonu and Salma both got half a sheet of paper. Sonu and Salma both got half a sheet of paper. दोघांनाही त्या पेपरचा अर्धा भाग मिळाला. कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूच्या अर्धा किंवा निम्मा असतो. मराठीमध्ये आपण अर्ध्याला निम्मा असं पण म्हणतो. निम्मा म्हणजेच अर्धा म्हणजेच निम्मा. When something is divided
into two equal parts. Each of the part is half of that thing. When something is divided into two equal parts, each of the part is a half of that thing. जेव्हा आपण एखाद्या वस्तूचे दोन समान भाग करतो तेव्हा त्या वस्तूचा प्रत्येक भाग हा अर्धा भाग हाफ और निम्मा भाग असतो. आपण त्याला अर्धा म्हणतो, मराठीत निम्मा सुद्धा म्हणतो आणि इंग्लिश मध्ये आपण त्याला हाफ म्हणतो. ओके, हाफ. कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूच्या अर्धा किंवा निम्मा असतो. When something is divided into two equal parts, each of the parts is a half of that thing. पूर्ण पेरू, अर्धा पेरू. ओके, पेरू सुरीनी मधोमध कापला की त्याचे दोन भाग होतात. पूर्ण पेरू, अर्धा पेरू. एका भागाला आपण अर्धा भाग असं म्हणतो. पूर्ण पेरू, अर्धा पेरू. A whole apple. पूर्ण सफरचंद. A whole apple. Half an apple. त्याचे दोन भाग केले. प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो? हाफ ऍपल. एका वस्तूचे दोन समान भाग केले की त्यातला प्रत्येक भाग हा अर्धा भाग असतो. दोन भाग होतात, हो की नाही? दोन्ही भाग अर्धा अर्धा, निम्मा निम्मा, हाफ हाफ, राईट? हाफ एन ऍपल. पूर्ण केक, अर्धा केक. होल केक, हाफ केक, राईट? होल केक आणि मधून कापला की त्याचे दोन भाग होतात. हाफ केक. पूर्ण केक, अर्धा केक. होल वॉटरमेलन, हाफ वॉटरमेलन. पूर्ण कलिंगड, अर्ध कलिंगड. अ होल वॉटरमेलन, हाफ वॉटरमेलन. पूर्ण कलिंगड सुरीनी मधोमध कापलं की त्याचे दोन तुकडे झाले आणि प्रत्येक तुकडा हा हाफ तुकडा आहे. दोन तुकडे, हाफ हाफ, अर्धा अर्धा, निम्मा निम्मा. पूर्ण वॉटरमेलन, अर्ध वॉटरमेलन. फुल स्ट्रॉबेरी, हाफ स्ट्रॉबेरी. होल स्ट्रॉबेरी, हाफ स्ट्रॉबेरी. पूर्ण स्ट्रॉबेरी, अर्धी स्ट्रॉबेरी. होल कोकोनट, हाफ कोकोनट. पूर्ण नारळ, अर्धा नारळ. पूर्ण नारळ, निम्मा नारळ. होल कोकोनट, हाफ कोकोनट. Whole egg, half egg. They are boiled eggs, so we can make two parts of it. Okay? Boiled असल्यामुळे आपण ते कापून त्याचे दोन तुकडे करू शकतो. पूर्ण अंड, अर्ध अंड. पूर्ण अंड, निम्म अंड. ओके? Whole egg, half egg. Half an egg. Whole चिकू, half चिकू. पूर्ण चिकू, अर्धा चिकू. पूर्ण चिकू, निम्मा चिकू. होल चॉकलेट, हाफ चॉकलेट. पूर्ण चॉकलेट, निम्म चॉकलेट. पूर्ण चॉकलेट, अर्ध चॉकलेट. होल पपया, हाफ पपया. पूर्ण पपया, अर्धा पपया. पूर्ण पपया, पूर्ण पपई, निम्मी पपई. स्ट्रॉबेरी, फुल, हाफ, होल, हाफ. कोकोनट, होल, हाफ. एग, होल, हाफ. चिकू, होल, हाफ.
chocolate half whole, papaya whole half, स्ट्रॉबेरी पूर्ण अर्धी, नारळ पूर्ण अर्धा, अंड पूर्ण अर्ध, चिकू पूर्ण अर्ध, चॉकलेट अर्ध पूर्ण, पपया पूर्ण अर्धा. Color a half of each of the pictures given below. दिलेल्या चित्राचा हाफ पोर्शन आपल्याला रंगवायचा आहे. ओके, वी हॅव कलर्ड द हाफ पोर्शन. ओके, दिस इज अ सर्कल. सर्कलचे 2 पोर्शन केलेले आहेत, त्यातला हाफ पोर्शन आपल्याला कलर करायचा आहे. कलर अ हाफ ऑफ ईच ऑफ द पिक्चर्स गिवन बिलो. येस, वी हॅव कलर्ड the half portion of the circle. Color a half of each of the pictures given below. आता या आकृतीचा अर्धा भाग आपल्याला रंगवायचा आहे. ओके, बघा रेषेने उभे 2 भाग केले. That half portion we will color. Right? We have colored the half portion of given figure. Okay, we will color the half portion of the given picture. We have colored the half portion of the given picture. Color a half of each of the pictures given below. There are 4 square. 4 चे हाफ किती होतात? 2. मग आता 2 squares we will color right. We will color 1 triangle. There are 2 triangles. Ulta sulta, ulta pulta. Right? We have colored the 1 portion of the triangle. खालील प्रत्येक आकृतीत रेघ काढली आहे. त्या रेघेमुळे ज्या आकृतीचे 2 समान भाग झाले आहेत अशा आकृतीखाली बरोबर अशी खूण करा. समान भाग असतील तरच बरोबर खूण करायची, नसतील तर रॉंग. ओके, आता पहिली आकृती. या आकृतीमध्ये जी रेष आहे त्या रेषेमुळे आकृतीचे 2 समान भाग झाले आहेत का? आर दे बोथ इक्वल पार्ट्स? नो. Second circle, there is a line between the circle. Is that line making 2 equal parts of the circle? त्या लाईन मुळे सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स झाले आहेत का? No. There is a triangle. In the triangle there is one line. Triangle मध्ये एक मध्ये लाईन आखली आहे, रेघ आखली आहे. त्या रेघेमुळे दिलेल्या आकृतीचे 2 समान भाग झाले आहेत का? हो, झाले आहेत. करेक्ट, राईट, झाले आहे. नेक्स्ट फिगर. दिलेल्या त्या फिगर मध्ये जी रेष काढली आहे त्या रेषेमुळे त्या आकृतीचे 2 समान भाग झाले आहेत का? येस, हो, 2 समान भाग झाले आहेत. आणि लास्ट आकृती. तिथे जी मध्ये रेष काढली आहे त्यामुळे त्या आकृतीचे 2 समान भाग झाले आहेत का? नाही, एक भाग मोठा आहे, एक भाग लहान आहे. सो नो, दिस इज नॉट, दे आर नॉट इक्वल पार्ट्स. 2 समान भाग झालेले नाही. ओके, put a tick for the figures that shows half. बरोबर अर्धी दाखवणारी जी आकृती आहे तिला टिक मार्क करायचं आहे, जसं आता आपण केलं. ओके, पहिले पाहूया. 3 वर्तुळांची चित्र आहेत. एकच वर्तुळ आहे, 3 वेगवेगळ्या प्रकारे दाखवले आहेत. बघा कोणत्या भागामध्ये समान, मधल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले आहेत. कोणत्या आकृतीचे? फक्त पहिल्या आकृतीचे. दुसऱ्या आकृतीमध्ये
समान भाग झाले नाहीत. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा मधल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले नाही. ओके. आता स्क्वेअर्सची आकृती बघूया. स्क्वेअर्स. पहिल्या आकृतीमध्ये मधल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले आहेत का? नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये मधल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले आहेत का? हो, झाले आहेत. राईट. तिसऱ्या आकृतीमध्ये काढलेल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले आहेत का? नो, नाही झाले. ओके. रेक्टँगल. पहिल्या आकृतीमध्ये बघा, मधल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले आहेत का? नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये काढलेल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले आहेत का? नाही. एक मोठा, एक लहान आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र मध्ये काढलेल्या रेषेमुळे 2 समान भाग झाले आहेत. ट्रायंगल. पहिल्या आकृतीमध्ये मधल्या रेषेमुळे समान भाग झाले आहेत का? नाही. एक लहान, एक मोठा आहे. मधल्या आकृतीमध्ये 2 समान भाग झाले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र समान भाग झाले नाही. एक लहान आहे, एक मोठा आहे. हार्ट शेप. हार्ट शेप मध्ये पहिली जी रेष काढली आहे त्यामुळे 2 समान भाग झालेले नाही. One is big, one is small. In the second also there are no 2 equal parts. One is big, one is small. Right? In the third figure there are 2 equal parts. Okay, so it is right. There are 2 equal parts. 2 equal half parts. They show half. That shows half. पूर्ण, अर्धा आणि पाव भाग. हा आहे पूर्ण भाग घेतलेला आहे. होल. इंग्लिश मध्ये पूर्णला आपण म्हणतो अ होल. दिस इज, हा आहे अर्धा, and this is a half. आणि हा आहे पाव भाग आणि इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो अ क्वार्टर. एका आकृतीत बघा, आता आपण क्वार्टर हा नवीन भाग शिकतोय. त्याला मराठीमध्ये आपण पाव भाग म्हणतो, इंग्लिश मध्ये म्हणतो अ क्वार्टर. अ क्वार्टर. तो नवीन भाग शिकूया आपण. पाव म्हणजेच क्वार्टर. बघा, एक कागद घेतला, मोठा कागद घेतला आणि कागदाला 2 घड्या घातल्या. एक उभी आणि पुन्हा एक अशी आडवी घातली. त्यामुळे आणि पुन्हा कागद उघडला. कागद उघडल्यावर काय झालं? कागदाचे आपल्याला 4 भाग दिसून येत आहेत. घडीमुळे पडलेले 4 भाग दिसून येत आहे. आता बघा, आपण त्याचे 4 भाग करूया. 1, 2, 3 आणि 4. आतला प्रत्येक भाग बाजूला काढून घेऊया. 2, 3 आणि 4. 4 भाग केले आपण कागदाचे. ह्यातला प्रत्येक भाग हा काय झाला? पाव भाग. प्रत्येक भाग काय आहे? पाव भाग. अ क्वार्टर पार्ट. इट्स अ क्वार्टर पार्ट. पाव भाग म्हणजे क्वार्टर पार्ट. एका अखंड वस्तूचे 4 समान भाग केले तर प्रत्येक भागाला पाव भाग किंवा क्वार्टर पार्ट असे म्हणतात. एका वस्तूचे 4 समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग पाव भाग असतो. When something is divided into 4 equal parts, each of the parts is a quarter of that thing. बघा, आता आपण पाहूया. Here there is a moon. We can see the picture of moon. Full moon, half moon, quarter moon. पूर्ण चंद्र, अर्धा चंद्र, पाव चंद्र.
ओके, आपण नवीन भाग कोणता शिकलो? पावभाग. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात क्वार्टर. पहिला आपण शिकलो होतो अर्धा भाग. तेव्हा आपण एका वस्तूचे 2 समान भाग केले होते. त्या प्रत्येक भागाला आपण अर्धा भाग म्हणत होतो. आता आपण एकाच वस्तूचे 4 समान भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला, त्याला आपण पावभाग आणि इंग्लिशमध्ये क्वार्टर भाग असं म्हणतोय. बघा, म्हणून तुम्हाला मी चंद्राची आकृती दाखवली. फुल मून, हाफ मून, क्वार्टर मून. ओके, नाव glass of full water, glass of half water and glass of quarter water. एक ग्लास पाण्याने फुल भरलेला आहे, दुसरा ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे आणि तिसरा ग्लास पाण्याने पाव भरलेला आहे. And last, your favorite pizza. Full pizza, half pizza, quarter pizza. पूर्ण पिझ्झा, अर्धा पिझ्झा आणि पाव पिझ्झा. पूर्ण, अर्धा, पाव. पूर्ण वस्तूचे 2 समान भाग केले की त्यातला एक भाग असतो अर्धा भाग किंवा हाफ पार्ट आणि पूर्ण वस्तूचे 4 समान भाग केले की त्यातला एक भाग असतो पाव भाग आणि इंग्लिशमध्ये क्वार्टर पार्ट. In each of the pictures below, lines have been drawn to divide the figure into 4 parts. If a figure is divided into equal parts, put a tick mark under it. If not, put a cross. Okay? बघा, ज्यामध्ये रेघा आखल्या आहेत त्यामुळे आकृतीचे 4 समान भाग झाले आहेत का? पहिलीच रेक्टँगलची आकृती आहे. त्या आयताच्या आकृतीचे 4 समान भाग झाले आहेत का? हो, झाले आहे. वर्तुळामध्ये ज्या रेघा आखल्या आहेत त्यामुळे वर्तुळाचे 4 समान भाग झाले आहेत का? नाही, लहान मोठे भाग झाले आहेत. स्क्वेअर मध्ये ज्या 4 रेखा आखल्या आहेत त्या रेघांमुळे स्क्वेअरचे 4 समान भाग झाले आहेत का? No, they are not equal parts. And last, they are also, that is a rectangle and they have made 4 parts of it. Are the all parts equal? Are the all 4 parts equal? Yes, they are all parts equal. खालील चित्रात रेघा काढून प्रत्येक चित्राचे 4 भाग केले आहेत. त्यापैकी समान भाग असलेल्या चित्राखाली बरोबर अशी खूण करा, नसल्यास चूक अशी खूण करा. पहिलंच काय दिलं आहे आपल्याला? ट्रायंगल, त्रिकोण. त्रिकोणामध्ये ज्या रेषा आखल्या आहेत त्यामुळे त्रिकोणाचे 4 समान भाग झाले आहेत का? नाही, 4 समान भाग झालेले नाही. आता ह्या कागदाच्या तुकड्याचे 4 भाग केले आहेत. 4 समान भाग झाले आहेत का? येस, हो, झाले आहे. वर्तुळाचे 4 भाग केले आहेत. हे 4ही भाग समान आहेत का? हो. आणि दिलेल्या आकृतीचे 4 समान भाग केले आहेत. हे 4ही भाग समान आहेत का? येस, राईट, 4ही भाग समान आहे. Color a quarter part of each picture below. आता दिलेल्या आकृतीचा क्वार्टर म्हणजे पाव भाग रंगवायचा आहे. In the first picture, that is a kite. They have made 4 parts of kite. We will color 1 part of it. Quarter means 1 of the 4. Quarter म्हणजे किती? 4 भागातला एक भाग. 4 भागातला एक भाग रंगूया आपण. Okay, good. Now there is a circle and they have made 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 parts of the circle.
सो आउट ऑफ दॅट वी विल कलर 2 पार्ट्स, कारण आपल्याला क्वार्टर पार्ट रंगवायचे आहेत. मग आपण 2 पार्ट्स कलर करूया. येस, that is a quarter part we have colored. And down there is a rectangle. Rectangle चे बघा 8 पार्ट केले आहेत, त्यातले सुद्धा आपण किती रंगवणार? 2. We have colored 2 parts of that. So we have colored quarter part of each picture, quarter part of each given picture. खालील चित्रांमधील पाव भाग रंगवा. पाव भाग रंगवायचे. ओके, 1. येस, बघा दोन्ही आकृत्यांचे पाव भाग आपण रंगवलेले आहे. पहिल्या आकृतीचे 4 भाग केले, त्यातला 1 भाग रंगवला, आणि दुसऱ्या आकृतीचे 8 भाग केले, त्यातले 2 भाग आपण रंगवले आहे. ओके. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.